शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज बागेमध्ये आहोत की त्या बागेचं नेट उडून गेलेलं आहे. परंतु भरपूर शेतकरी मित्रांचे फोन आले की बाबा या वातावरणामध्ये नेट जर नाही टाकलं तर चालेल का? तर आता या बागेवरचं थोडं नेट उडून गेलेलं आहे. तुम्हाला त्या बागेमध्ये सनबर्निंगचा चट्टा कशा पद्धतीने पुढे दिसून येतो ते आत्ता ते सिम्पटम दिसतात. एक मिनटं. हे अशा पद्धतीनं लालसर करत चट्टा येतो असतो. हे बघा, हा पुढे जाऊन खूप मोठा होतो. हे पाहू शकता. याचा ओरिजिनल कलर हा असा पाहिजे, हिरवट कलर. त्याचबरोबर महत्त्व सांगायचं म्हणजे पूर्ण बागेला हे असं नेट उडून गेल्यामुळं अजून तिने टाकलेलं नाही आहे. पण बऱ्यापैकी जर बागेमध्ये नेट जर असेल तर क्वालिटी टिकून राहते. थोडक्यात हा पोटामधला माल आहे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण ग्रीन कलरमध्ये फळं जाता येत होता. परंतु हा शेंड्यावरचा माल आहे, हा असा लाल कलरमध्ये आहे. हा चट्टा आलेला आहे याच्यामध्ये. तर सांगण्यात तात्पर्य हेच की जोपर्यंत चांगले एक दोन पाऊस चांगले होत नाहीत तोपर्यंत बागेमध्ये तुमचं ग्रीन मिरॅकल असेल किंवा आर्थोसिलिसिक ॲसिड असेल किंवा सिलिकॉन बेस पावडर असेल किंवा आणखी तुमचं कॅव्हलिन पावडर असेल, यापैकी कुठल्याही तुमचं जे ट्रेस मॅनेजमेंटसाठी असतील किंवा सनबर्निंगसाठी औषधं असतील त्यांचा 100% वापर केला पाहिजे. आणि प्रमाण त्याचं रेग्युलर ग्रीन मिरॅकलचं हे 2 ml पर लिटर ते 3 ml पर लिटर आहे. त्याप्रमाणे जसं आपण पाऊस पडल्याच्या नंतर बुरशीनाशकाचं प्रमाण हे अर्ध्या ग्रॅमचं 1 ग्रॅमपर्यंत नेऊ शकतो, तसं आत्ता उष्णतेचं खूप मोठं सत्र चालू आहे. त्या अनुषंगानं आपण थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालू शकतं. परंतु दुकानदार आणि कंपनीच्या रिकमेंडेशननुसार आपण त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. कारण जर आत्ता फळामध्ये क्वालिटी चकाकी राहिली तर ती शेवट आपल्याला पिकण्याच्या टायमिंगला सुद्धा ती दिसून येते. म्हणजे तुमचा काय माल आपण म्हणतो एक्सपोर्टला वगैरे त्याची गरज नाही काय, पण लस्टर वगैरे चांगल्या पद्धतीने येतात. म्हणजे त्याच बागेमध्ये तोच खर्च केलेला आहे आपण आणि ह्या बागेमध्ये देखील तोच खर्च केला आहे. मग खर्चाच्या तुलनेमध्ये जर आपलं नेट टाकायला जर उशीर झालेला असेल किंवा त्याच्यावर चट्टा येत असेल तर त्याची देखील आपण खबरदारी घेतली पाहिजे. सांगण्यामागचं सरळ कारण म्हणजे खर्च होणार तितकाच होणार आहे. मग त्यामध्ये आपण कमीत कमी खर्चामध्ये क्वालिटी उत्पन्न काढण्यापेक्षा जी काय आपण नेट टाकलेली आहे तो तर खर्च होऊन गेलेला आहे. मग त्या तुलनेमध्ये कमीत कमी आपल्या माला लस्टर तरी पाहिजे शेवटच्या टप्प्यामध्ये. तर या बागेत देखील आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तुम्हाला याचा व्हिडिओ दाखवणार आहे की सनबर्निंगचा चट्टा मोठा होऊन कसा दिसतो. परंतु आत्ता तुर्तास प्रत्येक जणाच्या बागेमध्ये हा प्रश्न आहे की सर आमच्या बाग अशा आहेत, मग यामध्ये नेट टाकलं तर चालेल का? तुमच्या भागामध्ये देखील सनबर्निंगच्या किंवा वरून आपण पेपर असेल किंवा नेट असेल हे टाकलेलं नसेल तर त्या बागेमध्ये जर आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर चट्टा दिसत असेल तर त्याच्या आत्ताच त्याच्यामध्ये काम करा. नाहीतर ते पुढे जाऊन आपल्याला ती बाग म्हणजे जे काय असेल ते 20% 30% आपल्याला ते तोट्यामध्ये किंवा बाहेर काढून माल विकावा लागेल. धन्यवाद.